आता आपण जिथं आहे तो किल्ला आहे कुलाब्याचा किल्ला। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1679 साली बांधला आणि हा किल्ला बांधण्याचं कारण असं होतं, जे मुंबईचे इंग्रज आहेत त्या मुंबईच्या इंग्रजांवर आपला वचक बसायला हवा आणि या अरबी समुद्रातून जो काही व्यापार चालतो त्या व्यापारावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे, या कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हा कुलाब्याचा किल्ला बांधला। आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर इंग्रजांना असं वाटायला लागलं की आता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार आहे त्या आरमारावर कोणी आता लक्ष देणार नाहीये। त्यानंतर संभाजी महाराजांचा मृत्यू झाला तर 1700 नंतर कान्होजी आंग्रे उदयाला आले। जे 1698 साली कान्होजी आंग्रेंना सर्कल पद दिलं राजाराम महाराजांनी। कान्होजी आंग्रेंना आता दर्यावरचा शिवाजी असं म्हटलं जायचं, म्हणजे इतकी कीर्ती होती कान्होजी आंग्रेंची। तर हा जो कुलाब्याचा किल्ला आहे तो कान्होजी आंग्रेंच्या हातात। हे जे इंग्रज होते त्यांचं पहिल्यापासूनच स्वराज्यामध्ये घुसखोरी करणं, तिथून जनतेला त्रास देणं वगैरे ह्या ज्या कुरगोडी होत्या इंग्रजांच्या त्या चालू होत्या। 1715 मध्ये मुंबईचा चार्ल्स बून नावाचा एक गव्हर्नर होता, तर त्या गव्हर्नरने सुद्धा हेच काम पुढे चालू ठेवलं। म्हणून मग कान्होजी आंग्रेंनी काय केलं की या चार्ल्स बूनची 3 जहाजं पकडली आणि त्या 3 जहाजं परत करण्यासाठी कान्होजी आंग्रेंनी त्या इंग्रजांकडनं 3000 पाऊंड इतकी रक्कम घेतली आणि तेव्हा ती 3 जहाजं परत केली। आता यावेळी त्या चार्ल्स बूनला इतका राग आला ना, त्यानं 1721 साली पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी या तिघांनी मिळून मराठा आरमारावर हल्ला करायचं ठरवलं आणि ती जी मोहीम होती ती त्या दशकातली सर्वात महागडी मोहीम होती, कारण मराठा आरमाराला टक्कर देण्यासाठी लंडन वरून रॉयल नेव्हीची जहाजं मागवली आणि मराठ्यांच्या आरमारासोबत कान्होजी आंग्रे, पिलाजीराव जाधव यांसारखे जे मराठा सरदार होते त्या मराठा सरदारांनी त्या इंग्रजांच्या आरमाराचा इतका दणदणीत पराभव केला, 50 जहाजं मराठ्यांच्या ताब्यात आली, इंग्रजांचे 3000 सैनिक मारले गेले त्या युद्धामध्ये आणि ते युद्ध या कुलाबा किल्ल्याजवळ झालेलं। तर इतकं मोठं नुकसान इंग्रजांचं त्या काळात झालेलं की त्या चार्ल्स बून जो गव्हर्नर होता मुंबईचा त्या चार्ल्स बूनवर इंग्लंडमध्ये खटला चालवला गेला या प्रकरणावर। म्हणजे इतका मोठा पराभव इंग्रजांचा त्या काळात कान्होजी आंग्रेंनी घडवून आणला होता। कान्होजी आंग्रेंना दर्यावरचा शिवाजी का म्हटलं जातं आपल्याला या एका मोहिमेमुळे समजतं।